पूर्वी पीसी संघाचा कर्णधार आपण चला नाणेफेकीसाठी वेल होतोय पिसे आणि राजनोली संघाचा कर्णधार राजनोली संघाचे कर्णधार आलेले आहेत. वेळेच्या आधी उपस्थित झालेले त्यांनी धन्यवाद व्यक्त करतो. मी दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती केली पण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आहे विनोद, त्यांनी सुद्धा पुढे यायचंय. मामाजी या नाणेफेकीसाठी. विश्वाजी पाटील साहेब आपण या. आपण पाहिलं असेल विश्वाजी पाटील साहेब यांचे अतिशय जवळचे व्यक्तिमत्व आहेत. आमचे वारगडे मामा. मामाने सांगितलं विश्वाजी पाटील सर असतील तरच मी नाणेफेकीसाठी येईल. हरकत नाही, प्रेम आहे एकमेकांवरचं. सेमीफायनलचा राऊंड असेल राजनोली वर्सेस पिसे. नाणेफेकीसाठी मी वारगडे मामाला विनंती करेल आपण नाणेफेकी करायची आहे. चला पिसे संघाचे कर्णधार. छापा म्हणणं आहे पिसे संघाचं आणि आले सुद्धा छापा. पिसे संघ आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारले आपण फलंदाजीसाठी आमंत्रित राजनोली संघाला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आणि मामा थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच विनोद. मागील सामन्यातील अप्रतिम गोलंदाजी विनोद याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मी वारगडे मामा आणि विश्वास पाटील यांना दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते विनोदाला सन्मानित करायचंय. धन्यवाद. आणि पुन्हा मान्यवरांना विनंती आहे आपण वाचनास्त व्हायचंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आमच्या अमरकिना मंडळाचे अध्यक्ष रामदास शेळके साहेब आणि शरद हलके कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. रामदासजी शेळके, शरदजी हलके, भगवानजी भोईर आपण या. वासिन चॅलेंजर्स कडनं आपला एक सप्रेम भेट द्यायची आहे अमरकिना मंडळासाठी. तर शरद हलके आपण या. चला आपण तत्पूर्वी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वासिन चॅलेंजर 40+ कडनं एक सप्रेम भेट अमरकिना मंडळासाठी देण्यात येत आहे. संपूर्ण वासिन चॅलेंजर 40+ माध्यमातून ही भेट देण्यात येत आहे. धन्यवाद. असंच प्रेम अशीच माया अमरकिना मंडळावर राहू दे ही विनंती. क्षेत्ररक्षण सजून घ्या. पिसे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कृपा करून. चला 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 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. 3 षटकांचा सामना आहे. पिसे संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर चला कृपा करून प्लीज. तसेच रानोली संघाची सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ घेणार आहोत. आमचे लाडके मामा वारगडे मामाला आपण सन्मानित करणार आहोत. मी भगवानजी भोईर साहेबांना विनंती करेल की आपण आमच्या मामांना सन्मानित करायचं आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच आपल्या या विभागामध्ये या आमच्या गावामध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांची उपस्थिती असते. भगवानजी भोईर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत असतात. पण पाहू शकता माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मामांचं सत्कार होतं. धन्यवाद मामा, आपण या कार्यक्रमासाठी आलात त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पिसे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. राजनोली संघाला विनंती आहे आपण आपले फलंदाज पाठवा. तसेच सन्माननीय विश्वाजी पाटील साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा भगवान भोईर साहेबांना विनंती करेल की आपण लवकरात विश्वाजी पाटील साहेबांना सन्मानित करायचंय. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. विश्वाजी पाटील साहेब म्हटलं तर
ही संपूर्ण टीम आहे ना, ही भगवान बुरी साहेबांची अतिशय विश्वासू आणि अतिशय जवळच हे सर्व टीम सकाळच्या सत्रापासून भेट देण्यासाठी येत आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर चला आपण वेळ विलंब न लावता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुम्हालाच फायनल खेळायचे आहे, त्या कारणास्तव आपण पाहिलं तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपलं मुलाचं जे वेळ आहे ते कमी खर्च करून लवकरात लवकर खेळ कशा प्रकारे होईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या स्पर्धेतील मित्रांनो आपण पाहिलं तर सेमी फायनलचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बिग फाईट, बिग लढत दोन संघादरम्यान. एका बाजूला गावदेवी राजनोली तर दुसऱ्या बाजूला ओम साहेब पेसे अशी ही लढत आहे. दोन्ही संघांकडे ताकदवार खेळाडूंचा जरूर भरणा आहे. दोघांकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. सुधाकर आपण यायचं आणि आपल्या मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडे मोठ्या आशेने पाहिलं जातं, मोठ्या उत्साहाने पाहिलं जातं की या दोन संघांमध्ये चांगला खेळ केला जातोय. नेहमीच असं म्हटलं जातं की यशाचे मधुर साधने हवे असेल तर प्रयत्नांचे चंद्रमा अखंड उजलत ठेवावे लागते आणि अखंड उजलत ठेवणं गरजेचं असतं. या दोन्ही संघांमधलं तेच आहे. नेहमी चांगलंच काम करत असतात. प्रवीण बोलले आपण प्लीज माईकस्टॅनशी संपर्क साधायचा आहे, ज्याने खरोखरच एक चांगला एफर्ट दाखवला होता फिल्डिंगच्या द्वारे. म्हणजेच खूप चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. तर या मंडळाच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज पाहूया. पहिल्या चेंडूची फेकी करतोय. यावेळेला पहिला चेंडू उडवलेला, चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक धावतायत आणि दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. दोन धावेने स्वतःच्या संघात इथं अकाउंट ओपन केले जाते. खास करून आपण पाहिले तर अशोक यांच्या माध्यमातून गोटेराम आणि अशोक ही सलामीची जोडी मैदानीच्या आतमध्ये दोन्हीकडून एक चांगला खेळ नेहमीच पाहायला मिळतोय. जिद्दीचे आणि चिकाटीचा क्रिकेट यांच्या माध्यमातून खेळताना दिसतंय. म्हणून तर म्हटलं जातं की जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाहीये. दोन्ही संघामध्ये अतिशय कुटून जिद्द ही भरलेली आहे. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, वाड शॉट, चेंडू सीमा बार, तोलून मारलेला हा षटकार. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती मधुकर. यावेळेस अजून एक तडाखा, अजून एक धमाका. काय करते पाहूया. दोन क्षेत्ररक्षक जपावत आहेत. दोघांमध्ये झुंबड. चेंडू मात्र थांबत नाही. चेंडू जातो सीमा पार. येतोय चौकार. रवींद्रजी भोईर साहेब. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दोन मोठे फटके पाहायला मिळाले. एक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये आणि एक आपण पाहिलं तर लोगाने लोगापच्या मध्ये पाहायला मिळाला. पाहूया पुढे चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पण एकदा तयार होते. या वेळेस चांगला चेंडू हाताळला होता. समोरच्या दिशेने खेळून काढलेला लोगापच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली पैकी पाहायला मिळते. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय महत्वपूर्ण सामना मित्र या स्पर्धेतील सेमीफायनल आपण पाहतोय. एजी स्पोर्ट निंबोली हा संघ फायनल मध्ये थेट प्रवेश मिळवलेला आहे आणि या दोघांतील कुठला संघ त्यांच्याशी फायनल खेळलेले आहे थोड्याच वेळात चित्र क्लिअर होईल. यावेळेस उडवलाय,
इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. गणेश पाटील यांनी अचूकरित्या झेल कलेक्ट केलं, फलंदाज बाद होत आहे झेलच्या स्वरूपात विजयी. की पहिल्या चेंडूवरती जरी माझा डाव चुकला असला तरी येणाऱ्या चेंडूवरती माझ्या हातामध्ये आहे कसा हाताळला आहे. आणि लगेचच आपण जर पाहिलं तर इथं गडी बाद करतोय. आणि आपण जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती स्थिर आहे, ती म्हणजे 13 अंकावरती. पहिला षटक चालू आहे, मार्गस्थ आहे, पाहूया. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्गवरती. या वेळेस खराब चेंडूची हाताळली, वाईटचा इशारा निश्चित पंचांच्या माध्यमातून येतोय. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली या चेंडूवरती. प्रेशर असतं नेहमीच, जेव्हा जेव्हा तुम्ही जेवढं पाऊल एशियाच्या पुढे टाकता तेवढं संघर्ष वाढतंय, तेवढं तुमच्यावरती प्रेशर वाढतंय. आणि तो प्रेशर जो झेलतोय निश्चित जीवनामध्ये तो यशस्वी होतोय. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पुढचे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, कावकरांमध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न होऊ शकतोय, काय घडतं पाहूया. जगमग चालू आहे, दोघांमधील तालमेल चांगलं, दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. क्या बात आहे, चांगला स्कोअर मी तर म्हणेन फलकावरती लागला गेला आहे. कारण या संध्याकाळच्या सत्रामध्ये 12 ते 13 धावा एक चांगला स्कोअर मानला जातोय. परंतु इथं मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा गावदेवी राजनोली संघाने जमा केलेल्या आहेत. टीम मिटिंग यायची नाही, लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. दुसरं षटक कोण हाताळण्यासाठी येईल हेही पाहण्यासारखं राहील. चला थांबू नका, खेळायला सुरुवात करायची आहे. आपण पाहत आहात अमर स्पोर्ट 40+ कासने क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य आणि दिव्य स्पर्धा मित्र आपण पाहतोय. ज्यांच्या नावाने जी स्पर्धा खेळवली जाते त्यांचं नाव या पंचकृषीमध्ये आपण आदराने घेतलं जातं, असे स्वर्गीय महादेव भाऊ साहेब तलवी स्मृती चषक 2024चं हे भव्य आणि दिव्य आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. या आयोजनातील ही सेमीफायनल आपण पाहतोय. एका बाजूला रांजोली तर दुसऱ्या बाजूला पिसे, या दोन संघांमधील कशमकश द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. एजी स्पोर्ट निंबोली ते फायनल मध्ये वाट पाहत आहेत की आमच्याशी कोण आणि कुठला संघ खेळेल. चला सुरुवात करायच्या खेळाला. विनोद ज्याने खरोखर आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, असा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करत येतो. सरसावताई या वेळेस चेंडू बॅटच्या मधोमध घेतलेला आहे आणि लोगाने लोगापच्या मध्ये एक मोठा फटका तोलून मापून मारलेला बिग हिट षटकार. वरती अजून एक तेच तर्रार धमाका, बिग ब्लास्ट, चेंडू सीमा पार, लॉंग बिग वे षटकार. दिवसामध्ये ज्याने संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजी दादागिरी या ग्राउंडवरती दाखवली, त्याच गोलंदाजावरती आक्रमण चढवला जातोय. तू शेर आहे तो मैं सव्वा शेर हूं हे दाखवून देत असताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये नीलकंठ बॅक टू बॅक आपण 2 षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का हे पाहण्यासारखे राहील. पुढील चेंडू स्लोवरचा मारायचा, मात्र चेंडूला टर्न केल्यास कळलं अंपायरच्या रिझल्ट मध्ये चेंडू टीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. गणेश आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि चेंडूला चाच पडत राहिलेला आहे. त्याच दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय नानाजी गोंडले साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेला आहे. आतापर्यंत फक्त एक षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाले विजय केने भावाल यांच्या माध्यमातून. आपल्याला अजूनही एक विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. एक चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली विजय गुलवी निंबोली या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळाली. या वेळेस पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज विनोद. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र चांगला आहे. ही ओळख आहे या गोलंदाजाची की जेव्हा जेव्हा मोठे फटके लागले जातात तेव्हा तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी होते. परंतु आज संपूर्ण दिवसामध्ये या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली होती. परंतु या निलखंड या फलंदाजाने मात्र त्यांचा चांगला समयचार घेता पाहायला मिळाला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. आता मात्र फलंदाज होते बाद. अशोक 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 ओव्हर झाली का? बॉल असेल ना? ओव्हर आली? ठीक आहे. हे तर थांबलाय ना. मी असं बोललो तुम्हाला ओव्हर झाली. विचारलं होतं. मी कम्प्लीट नको. कन्फ्यूज नको असा. मी असंच विचारलं ओव्हर झाली का? याला पण सांगायला लागतं ना. ते ठीक आहे ना. नाही बोल ना. तू निश्चितच फलंदाज आपण पाहिलं तर एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाल्या. मेहनत जिद्द चिकाटी आणि संघर्ष याची सांगड घालून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम उतरलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामधून क्वालिफाय झालेला गावदेवी रानोली संघाने आजच्या दिवसामधून आपण जर पाहिला तर ओम साहेब पिशेने आजचं मैदान गाजवलं. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र बीट झाले यष्टीरक्षक. पाहूया क्षेत्ररक्षक मागे आहे त्या ठिकाणी मधुकर बजागे आणि चांगले क्षेत्ररक्षण खूप चांगला एफर्ट पाहायला मिळाला. इथं मात्र ओव्हर धरूचा प्रयत्न काय करते पाहूया. आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर 32 या अंकावरती लागली गेली आहे. दोन षटकांचा इथे खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 32 या अंकावरती लागली आहे. खूप धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये सुद्धा. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा अंतिम षटक पाहूया कोण घेऊन येतोय. युवराज यांना मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावावा लागेल, रोख लावावं लागेल. कारण आतापर्यंत जे धावांचं समीकरण आहे ते डेंजर झोन मध्ये आहे. खास करून आपण जर विचार केला तर निलखंड यांची एक अतिशबाजी केली आपल्याला पाहायला मिळाली. दर्कनाथ या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला फास्ट खेळायचा आहे. वारंवार सूचना केली जाते. यावेळेस चांगला चेंडू क्या बात आहे. युवराज यांच्या माध्यमातून पहिला चेंडू इथं मात्र निर्धावाच्या स्वरूपाने हाताळलेला आहे. सुरुवात तुमची चांगली तर येणारा काल तुमचा चांगला असतो. सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झाले. आदरणीय मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. भाऊसाहेब वेलकम. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सरसावता गोलंदाजी मार्क वरती. पाहूया या वेळेस पंच केलेला अतिशय फोर्सिंग ताकदवार शॉट. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार.
म्हणजे मिलिंदजी भोईर साहेब, आपल्याच विनंती आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत त्या आदरणीय मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब यांना विनंती असेल की आपण येऊन विराजमान व्हायचं आहे. निश्चितच अतिशय ताकदवार फलंदाजी करत आहेत. आक्रमण आणि आक्रमण चालू ठेवलेलं आहे. पूर्णपणे स्वतःला खुलून दिलेलं आहे की मला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं आहे, प्रहार करायचा आहे, घणाघात करायचा आहे. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धार जरी काढला असला तरी त्यानंतर मात्र अतिशय ताकदवार फटका पाहायला मिळाला. पुढील चेंडू या वेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक धावतो, चेंडू मागे, परंतु चेंडू काय अडवत नाहीये. चेंडू मात्र सरसावतो सीमा पार, येतोय दणदणीत चौकार. यस, आपण जर पाहिलं तर एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी पूर्णपणे दबाव निर्माण करून ठेवलेला आहे गोलंदाज युवराज यांच्यावरती. पुन्हा एकदा तयार होते फलंदाज निलखंड. या वेळेस पुन्हा एकदा शॉर्टपिच डिलिव्हरी दिली. आता मात्र दिशा दिलेली आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याहून अधिक रन बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धाव फलकावरती लागलेला आहे. 3 षटकांचा सामना आणि त्या 3 षटकांमध्ये इथं मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगली धावसंख्या धाव फलकावरती जमा केलेली आहे. आतापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत. या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू काही करण्यासाठी इथं पाहायला मिळते. चला घाई करा, अन्यथा फायनलला कमी षटक खेळवण्यात येतील. यावेळेस बॅचवरील कडा काय घडतं पाहूया. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 46 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे, बाकी आहे. एक चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला फटके लागतायत, दुसऱ्या बाजूला क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे एकेरी दुहेरी ते सुद्धा चालू आहे. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की 3 षटकाच्या सामन्यामध्ये आपण आतापर्यंत गावदेवी रांजोली संघाने 46 धावा धाव फलकावरती कुठून काढलेल्या आहेत. आजच्या या स्पर्धेचा जर विचार केला तर सर्वाधिक धावाचा विक्रम एजी स्पोर्ट निंबवली या संघाच्या माध्यमातून 80 धावांचं विक्रमी केली त्यांची पाहायला मिळाली होती. आणि या 3 षटकांच्या या खेळामध्ये इथं मात्र अग्रेसर होत असताना गावदेवी रांजोली हा संघ एक अधिक ताकदीने धावसंख्या जमा करून मोठा टार्गेट उभा करण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. पाहूया युवराज सरसावते. या वेळेस आपण पाहू शकता कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, त्या ठिकाणी सोपान आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीये. परंतु इथं मात्र अतिघाई संकटात नाही, 1 शॉटचा इशारा येतोय, म्हणजे या चेंडूवरती एकच धाव घेतली जाते. 47 धावा धाव फलकावरती जमा केलेले आहेत. 48 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या पारीमध्ये. खास करून ओम साहेब पिशे संघास टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो. चला लगेच रांजोली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. फिल्डिंग प्लेस सजवायची आहे, प्लीज सहकार्य करा. रांजोली आपणास विनंती आहे की आपण या मैदानामध्ये लगेच खेळपट्टीचा ताबा घ्या. चला थोडीशी घाई करा, अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे.
तुमच्यातली एक टीम कुठली तरी फायनल मध्ये जाणार आहे. त्यासाठी तुम्हा दोघांना एक विनंती आहे की आपण जेवढ्या लवकर खेळ कराल तेवढं चांगलं आहे, की आपल्याला कमीत कमी तरी 3 षटकांचा सामना खेळवणं गरजेचं आहे. ज्याच्यासाठी केला होता हट्टहास ती वेळ मात्र जवळ आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कोण होईल विनर ती वेळ मात्र निकट समीप आली आहे. त्यासाठी आपल्याला सूर्योदय उपस्थित आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला खेळ करायचा आहे. त्यासाठी आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला फलंदाज पाठवा पीसी संघ, कृपा करून पीसी संघ फलंदाज पाठवा. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक जे आहे ते अमर क्रीडा मंडळातर्फे मिळणार आहे आणि हे सर्व चषक भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आम्हाला लाभले ते सन्माननीय योगेशजी ठाकरे तुळजाई इंटरबाजेचे सर्व यांच्या माध्यमातून, तसेच मिलिंदजी भोईर साहेब भाऊसाहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. हे सुसज्ज असं मैदान आपण पाहत आहात ते दोन बंधूंची जोडी अर्थातच अमोल दळवी आणि भूषण दळवी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. मॅन ऑफ दी सिरीज साठी दिनेशजी गोंदली साहेब यांच्याकडनं टीव्ही आणि चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज संतोष जालके यांच्याकडे कूलर व चषक, उत्कृष्ट गोलंदाज किरणजी शेलार यांच्याकडनं स्वर्गीय बाळाराम शेळार यांच्या स्मरणार्थ कूलर आणि चषक देण्यात येईल. तसे दीपकजी भोईर यांच्याकडनं कूलर आणि चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी दिले जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. संपूर्ण सामनावीर चषक रामदासजी शेळके साहेब, चेंडू सहाय्य आशिष भोईर, बाळाराम दळवी, बाळा भोई, विशेष सहकार्य नानाशेठ गुंडले, अमोल दळवी, शरद आलके, काशीनाथ गगे, भास्कर भोईर, भूषण दळवी, शरद शेलार, संपूर्ण हे विभाग, संपूर्ण आमचा अमर क्रीडा मंडळ, संपूर्ण कासनेकर, रुपेशजी गगे, कल्पेशजी शेलके, गौरवजी गोंदली. फलंदाज चला पिसे संघ फलंदाज पाठवा कृपा करून, वेळ होतोय. तसेच पाण्याची व्यवस्था वैभवजी हलके श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजच्या माध्यमातून. फलंदाज पिसे संघ वारंवार सूचना करण्यात येतात आपणास, कृपा करून वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अजून आपल्याला शेवटचा सामना खेळवायचा आहे. पिसे खास करून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पिसे संघाने जबरदस्त खेळ दाखवलाय, पण मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये गोलंदाजी थोडीशी महाग ठरली असे म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे धावा जमा केल्यात राजनोली संघाने 47 धावा जमा केल्या, 48 धावांचं आव्हान ठेवलंय ते. कॅमेरामन कल्पेश शेलके भूमिका बजावतात कॅमेरामनची, धन्यवाद कल्पेशजी. राजनोली संघाला राजनोलीचे माजी सरपंच अरुण पाटील साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा, तसे पीके म्हात्रे अर्थात प्रल्हाद कसरू म्हात्रे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रल्हादजी म्हात्रे दादा. आणि पिसे संघाला खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. हेमंत गुलवी मुस्ताबाई यांच्या माध्यमातून पिसे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. महेंद्र पाटील पिसे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण आदरणीय विजयदादा गोपीनाथ पाटील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सन्माननीय रवींद्रजी धनगर साहेबांना विनंती आहे, इथे माझा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पुल गेला, एक धाव पूर्ण होतोय, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही, एकच धाव. रवींद्रजी धनगर सर फॉरेस्ट ऑफिसर आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय धनगर सर आमच्या मावशा आहेत, वेलकम सर. धनगर सर
पुढील चेंडू इथे मात्र स्ट्रेट डाऊन ग्राउंड खेळतोय स्ट्रेट आणि इथे मात्र मिसफिल्ड होते चेंडू जातोय अनेक टप्प्यांच्या साह्याने कार्पेटच्या साह्याने जातो चेंडू 4 धावांसाठी चौकार आणि शेवटचे 2 सामने शिल्लक आहेत इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी काय फटका गेलेत षटकार फेल घेतला तर रोख रक्कम 511 रुपये दिले जातील काय फटका खेळलेत सनी अप्रतिम फटका 6 धावे धावसंख्या इथे 11वर पोहोचते इथे मात्र हा चेंडू डाव्या इशीच्या बाहेर येतो पण इशारा करते आव्हान तर चेंडू आव्हान तर धाव खूपच सुंदर पंचांची कामगिरी आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 दिवसामध्ये पाहिली आहे यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ दी सिरीज टीव्ही आणि चषक लाभलेले आहेत असे आमचे लाडके स्पॉन्सर दिनेशजी गोंदी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे पारगडे मामांचे अतिशय जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे दिनेशजी आदरणीय दिनेशजी गोंदी साहेब इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल धावसंख्या 12वर स्थिरावली आहे 12 धावा धावफलकावर आतापर्यंत सनीची बॅट तलपली आहे आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ते मात्र चेंडू अजून एक निर्धाव चेंडू सन्माननीय तुळजाई कंस्ट्रक्शनचे सर्व आमचे परम मित्र संपूर्ण विभागावर ज्यांचं लक्ष आहे असे अनिल शेठ मानिवडे यांचं शुभ आगमन झाले विनंती असते आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचे वासी शहर अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे वेलकम संदीपजी पाटील साहेब आपणासमध्ये आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय अनिल शेठ मानिवडे आणि संदीपजी पाटील साहेबांचं अमर क्रीडा मंडळातर्फे सहर्ष स्वागत थोड्या वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय गणेशजी गुळवी साहेबांचं शुभ आगमन होणार आहेत 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 12 आता नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते आमचे या मंडळावर ज्यांचं विशेष प्रेम आहे या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे या गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये यांची उपस्थिती असते अशी तुळजाई कंस्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय आदरणीय अनिलजी मानिवडे साहेब भाई यांचं शुभ आगमन झालंय वेलकम भाई चालू असलेला सामना ओमसाई पिसे वसे राजनोली संघादरम्यान आहे प्रथम फलंदाजी करत राजनोली संघाने 3 षटकामध्ये धावा जमा केल्या 47 आणि 48 धावांचं आव्हान दिलं पिछे संघाला पिछे संघाने एका षटकामध्ये 12 धावा जमा केल्यात आता 36 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू 36 धावा सामना लवकरात लवकर सुरू करा अमर क्रीडा मंडळ म्हटलं तर नुसतं क्रिकेट नाही सामाजिक शैक्षणिक बांधिलकी जपलेलं हे मंडळ आहे इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे डाऊन द ग्राउंड खेळतात गोलंदाज डोक्याच्या वरनं खेळलेत एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करते सनी आणि गणेश याची जोडी या 2 धावेने धावसंख्या 14वर पोहोचते चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पिसे संघाच्या दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाज आहेत रोहिदास गणेश इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये एकदा पूर्ण झेल होईल का आणि गणेश पाटील यांना माघारी परतावा लागेल गणेश बाद होत आहेत एक मोठा मासा गळाला गणेशाच्या रूपानं पिसे संघाला मोठा आदरा गणेशाची जागा
ऍडव्होकेट भिवंडी आदरणीय रवी वर्मा साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या. व्यासपीठावर विराजमानचं रवी वर्मा सर. फलंदाजीसाठी चंदू येत आहेत. मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या मेरिट मध्ये होता. संतोष जालके साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम संतोष जालके. बॅट्समनला क्रॅम्प आलेला आहे पायाला, कारण संपूर्ण दिवस आपण खेळत असतो आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये डिहायड्रेट होते बॉडी, आयोडीनची मात्रा कमी होते, त्यानंतर क्रॅम्प येतात. तर त्यासाठी रिले स्प्रेची व्यवस्था आहे. नराशेठ बोंदली रवींद्र ऍडव्होकेट रवींद्र वर्मा जी वेलकम. रविशेठ आणि पत्रकार सुद्धा आहेत. दोन भूमिका आहेत त्यांच्याकडे. एक तर घेऊन गेला ते तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आता आपण सत्कार समारंभाकडे वळवलं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते सन्माननीय दिनेश शेठ गोंदली यांना सन्मानित करण्यासाठी मी मिलिंद भोईर साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित आणि टीव्ही आणि चषक दोघांची व्यवस्था दिनेश शेठ गोंदली यांच्या माध्यमातून. मिलिंद भोईर साहेब, आपल्यास विनंती आहे की आपण सत्कार करून घ्या. सामना सुरू करा. एखाद्या फलंदाजाला जर बरं वाटत नसेल तर त्यांनी थोडस विश्रांती घ्या. नवीन बॅट्समन पाठवा. यानंतर आमचे रवींद्र धनगर सर फॉरेस्ट ऑफिसर यांना सन्मानित करण्याची मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेन. अमर क्रीडा मंडळ कासण्याचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी शेळके साहेब, आपण रवींद्र धनगर सरांना फॉरेस्ट ऑफिसर साहेबांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. दुसरे फलंदाज आले, विनोद आलेले आहेत. धन्यवाद धनगर सर. सामना सुरू होते. सामन्याकडे आता आपण लक्ष देऊयात. चंदू रिटायर हार्ट झालेत, कारण पायाला क्रॅम्प आले. सकाळपासून चांगलं क्रिकेट खेळलेत पण थकलेत, कुठेतरी बॉडी डिहायड्रेट झाली आहे. इथे मात्र हा चेंडू निर्धाव. काय सुरू आहे? पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमा केल्या, त्यानंतर 12-36चं इक्वेशन होतं. आता इथे मात्र चेंडू झालेले आहेत 8 चेंडू आणि आता 34 धावांची आवश्यकता आहे. 8-34. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावलेत. झेल होईल का नाही, पण मात्र 2 धावांचा अथक प्रयत्न चालू आहे. 2 धावा सहज पूर्ण करतायत विनोद. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली. आता 7 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 7-32 इक्वेशन आहे. यानंतर फायनलचा सामना होणाऱ्या फायनलच्या सामन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका अध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी गुलवी साहेबांचं शुभ आगमन. इथे मात्र पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये चेंडू खेळले. एका टप्प्यात जायला चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. आणि ते क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी सामना संपल्यानंतर यायचंय. मोतीमल हॉटेलचे मालक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मोतीमल हॉटेलचे मालक, धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो.
सामना सुरू करा. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावा आहेत 28. 6-28 इक्वेशन आहे. इथे मात्र 8 चेंडू खेळून काढलेत. सनी होते एका धावेसाठी. 5-27. 5 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. निंबोली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी चला. अंधार होत आहे तर निंबोली चला कृपा करून. इथे मात्र हा चेंडू अपील. पिसे संघ जवळजवळ या स्पर्धेच्या बाहेर पोहोचतोय या निर्धाव चेंडूंमुळे. अजून एक सुंदर चेंडू. गाडी निंबोली कर्णधार झाला. आमचे यंगस्टर खेळाडू सीताराम गुलवी यांना विनंती असेल आपण चला नाणेफेकीसाठी. प्रमोदजी ठाकरे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. प्रमोदजी ठाकरे साहेब. प्रमोदजी ठाकरे साहेब कुठे असतील कृपया चला. योगीजी ठाकरे आपल्यास विनंती आहे व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. नो बॉल फ्री हिट. इथे मात्र हा चेंडू अजून एक चांगला चेंडू. अभिनंदन अभिनंदन राजनोली. राजनोली सगळ्या कर्णधार चला कृपया करून. राजनोली कर्णधार चला. सीतारामजी गुलवी एक यंगस्टर खेळाडू